नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपलं मागचं जे लेक्चर होतं, या लेक्चरमध्ये आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम काय असतं हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा जो कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, या कन्सेप्टचं नाव आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आजचं आपलं हे जे लेक्चर आहे हे स्पेशली ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वरती बेस्ड असणार आहे. ठीक आहे. आता बेसिकली ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो. ठीक आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज ए काइंड ऑफ प्रॉपर्टी किंवा इट इज ए प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स. कुठल्या तरी एका सबस्टन्सची ही प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये काय होतं बेसिकली की तो जो सबस्टन्स आहे तो काय करतो? रोटेट करतो. कशाला रोटेट करतो? इट रोटेट्स द plane of polarized light. Okay, plane polarized light. Okay, प्लेन पोलराइज्ड लाईट काय असतं हे मी तुम्हाला नंतर सांगतोय, पण आधी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय त्याला आपण डिफाइन करू. अगदी सिंपल आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज ए property of a substance, okay, property of a substance which rotates, okay, the plane polarized light. म्हणजे असा सबस्टन्स जो काय करतो, प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला काय करून टाकतो? रोटेट करून टाकतो बाय सम अँगल. ही जी काय त्या सबस्टन्सची प्रॉपर्टी आहे हिला आपण काय बोलणार? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. मग आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा कन्सेप्ट जर आपल्याला शिकायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असणं फार आवश्यक आहे. सर्वात पहिले म्हणजे डेफिनेशन आहे ऑर्डिनरी लाईट. ओके, पहिली डेफिनेशन आहे ऑर्डिनरी लाईट आणि सेकंड डेफिनेशन आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे. या दोन्ही डेफिनेशन्स मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो किंवा या दोघांचे कन्सेप्ट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे, फिजिक्स मध्ये पण आपण शिकलेलो आहे की लाईट इज नथिंग बट अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आणि ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ही बेसिकली लाईटचं नेचर हे ड्युअल नेचर आहे. इट इज ऍक्ट लाईक ऍज अ वेव्ह ऑल्सो and it acts like as a particle also. ओके, ड्युअल नेचर आहे. मग इथे या ज्या काही वेव्हज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्हज, यामध्ये काही पार्टिकल्स असतात. त्या पार्टिकल्सला आपण बोलतो फोटॉन्स. बरोबर आहे की नाही? ओके, मग हे जे फोटॉन्स आहे हे जेव्हा मूव्ह होत राहतात त्यावेळेला मूव्ह होत असताना हे दोन फील्ड मधनं पास होतात. पहिलं फील्ड जे असतं त्याला बोललं जातं इलेक्ट्रिक फील्ड आणि सेकंड फील्ड जे असतं त्याला बोललं जातं मॅग्नेटिक फील्ड. ओके, मग या फील्ड मधून जात असताना ते काही सरळ जात नाहीत. ओके, दे आर ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ वेव्ह. त्यामुळे त्याला एक प्रकारची मोशन असते. ओके, आणि ही जी मोशन आहे ही मोशन असते जनरली SHM, ज्याला आपण बोलतो सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, आणि हे जे सिंपल हार्मोनिक मोशन असतं यालाच कधी कधी आपण ऑसिलेशन्स हा वर्ड यूज करतो. ओके, म्हणजे काय होतं बेसिकली की हे जे फोटॉन्स असतात किंवा हे जे पार्टिकल्स असतात लाईट मधले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मधले, हे मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड मधनं ज्या वेळेला पास होतात त्यावेळेला हे ऑसिलेट होत असतात. म्हणजे थोडक्यात ते व्हायब्रेट होत असतात. बरोबर आहे की नाही? आणि व्हायब्रेट होताना त्यांची जी डिरेक्शन आहे ही नेहमी कशी असते? परपेंडिक्युलर. लक्षात घ्या, परपेंडिक्युलर. कोणाला परपेंडिक्युलर? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन म्हणजे लाईट ज्या दिशेला जात असतो, ज्या डायरेक्शनला जात असतो त्याला हे परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतात. ओके, मग ह्याला आपण बोलू शकतो लाईट. पण आपल्याला काय बघायचंय की वी हॅव टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द ऑर्डिनरी लाईट आणि प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, मग आता ऑर्डिनरी लाईटचा आपण विचार करू. तिथे पण ऑसिलेशन्स आहे, तिथे पण पार्टिकल्स जे आहेत हे परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. पण कसे मूव्ह होत आहे?
इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. ओके, इन ऑल पॉसिबल डिरेक्शन म्हणजे प्रत्येक डिरेक्शन, कुठल्याही डिरेक्शन मध्ये, रॅन्डम डिरेक्शन मध्ये ते जाऊ शकतात, पण डायरेक्शन कशी असली पाहिजे, परपेंडिक्युलर टू द प्रोपोगेशन ऑफ लाईट. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे, एक सॅम्पल आपण कन्सिडर करू. ओके, सो सपोज दिस इज अ पार्टिकल. मग आता हा असा व्हायब्रेट होतोय बघा, किंवा असा ऑसिलेट होतोय या डिरेक्शन मध्ये. सो दिस इज वन पॉसिबल डायरेक्शन. लेट अस सी द अनदर पार्टिकल विच इज व्हायब्रेटिंग लाईक दिस. हा असा व्हायब्रेट होतोय, तिसरा एखादा असा व्हायब्रेट होईल, चौथा एखादा असा व्हायब्रेट होईल. म्हणजे या पद्धतीने पार्टिकल्स जे आहेत हे काय होत राहतात, ऑसिलेट होत राहतात. ज्या डायरेक्शनला त्यांना पॉसिबल होईल त्या डायरेक्शनला. जर असा लाईट असेल तर या लाईटला आपण कोणता लाईट बोलणार, ऑर्डिनरी लाईट. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की हा जो पुढचा लाईट आहे, प्लेन पोलराइज लाईट, याचा अर्थ काय आहे. तर इथे फक्त आपल्याला एकच काम करायचंय की या ऑर्डिनरी लाईटला तुम्हाला एका प्रिझम मधनं पास करायचंय. त्या प्रिझमचं नाव आहे निकोल्स प्रिझम. व्हॉट इज द नेम, निकोल्स प्रिझम. मग हा निकोल्स प्रिझम एक्झॅक्टली काय आहे, प्रिझम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही. ओके, मग इथे निकोल प्रिझम कसा तयार केला जातो. ऍक्च्युली वी हॅव टू टेक टू प्रिझम. ओके, हा पहिला प्रिझम, हा दुसरा प्रिझम. ठीक आहे, हे जे ट्रँग्युलर प्रिझम्स आहे यांना तुम्हाला इथे जॉईन करून टाकायचंय. आणि हे जे प्रिझम आहे यांचं जे मटेरियल आहे, हे मटेरियल एकतर काय असतं, कॅल्साइट क्रिस्टल पासून बनलेलं असतं. ओके, आणि हे जे प्रिझम आहे हे तुम्हाला इथे जॉईन करायचे आहे, म्हणजे थोडक्यात चिपकवून टाकायचे आहे. आणि चिपकवत असताना तुम्हाला इथे एक प्रकारचं सिमेंट यूज करायचं आहे. आणि त्या सिमेंटचं एक स्पेशल नाव आहे, इट इज कॉल्ड ऍज कॅनडा बाल्सम. व्हॉट इज द नेम, कॅनडा बाल्सम. आणि जर का हे तुम्ही करून टाकलं, दोन प्रिझम एकमेकांना चिपकून टाकले, तर जे आपल्याला मिळतं याला काय बोललं जातं, निकोल्स प्रिझम. मग या निकोल प्रिझम मधून जेव्हा आपण ऑर्डिनरी लाईट पास करतो तेव्हा तिथे जादू होते, मॅजिक होतंय, अँड वी गेट द प्लेन पोलराइज लाईट. मग आता प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, तर प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, तर मी तुम्हाला इथे परत डायग्राम काढून दाखवतो. तर हा काय करतो हे लक्षात घ्या. डायरेक्शन जी आहे ती परपेंडिक्युलर टू द प्रोपोगेशनच राहणार, पण इथे ऑर्डिनरी लाईट मध्ये काय होतं, इन ऑल पॉसिबल प्लेन्स. ओके, किंवा ऑल पॉसिबल डायरेक्शन्स, ऑल पॉसिबल प्लेन्स मध्ये पार्टिकल हे व्हायब्रेट होत होते, म्हणजे सगळ्या डायरेक्शन्स मध्ये, सगळ्या प्लेन्स मध्ये. पण इथे काय होतंय प्लेन पोलराइज लाईट मध्ये, हिअर दिस पार्टिकल्स आर ओनली इन वन प्लेन. म्हणजे थोडक्यात सगळेच्या सगळे पार्टिकल हे एकाच प्लेन मध्ये काय होत राहतात, ऑसिलेट होत राहतात किंवा व्हायब्रेट होत राहतात. जर असा लाईट असेल तर त्या लाईटला काय बोललं जातं, प्लेन पोलराइज लाईट. येतंय लक्षात. मग सिम्पली ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या सबस्टन्स मधून जेव्हा आपण अशा प्रकारचा प्लेन पोलराइज लाईट पास करतो त्यावेळेला तो सबस्टन्स काय करतो की इथे लाईन्स तुम्हाला स्ट्रेट दिसताय, तर यांना एकतर तो रोटेट करतो क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या अपोजिट दिशेने. ओके, मग या प्रॉपर्टीला ऍक्च्युली काय बोललं जातं, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय आहे हे तुम्हाला बेसिकली इथे समजलेलं असेल असं मी कन्सिडर करतोय. ठीक आहे, आता पुढचा जो टॉपिक आहे यातला तो आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे मित्रांनो, तीन वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, तीन वेगवेगळे कन्सेप्ट. पहिला कन्सेप्ट आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स, सेकंड कन्सेप्ट आहे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स, आणि थर्ड कन्सेप्ट आहे ऑप्टिकल रोटेशन. ठीक आहे, मग आता अगदी सिंपल फंड आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं कळालेलं आहे. सो ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे कोणता सबस्टन्स, किंवा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणजे कोणते कंपाऊंड्स, तर आपण असं म्हणू शकतो द कंपाऊंड्स ऑर सबस्टन्सेस विच रोटेट्स. ओके, which rotates or which are able to rotate the plane of
प्लेन पोलराइज्ड लाईट. अगदी सिंपल आहे. जे प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला रोटेट करू शकतात आयदर इन लेफ्ट डिरेक्शन ऑर इन राईट डिरेक्शन, तर अशा सबस्टन्सेसला आपण कोणते सबस्टन्स बोलतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस. ठीक आहे. याचे एक्झाम्पल तुम्ही बरेच देऊ शकता. ओके. फॉर एक्झाम्पल याचं बेस्ट एक्झाम्पल पुढे आपल्याला एक आणखी चॅप्टर येणार आहे बायोमॉलिक्युल्स, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो ग्लुकोज इज ए ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, ओके, विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. त्याच्यानंतर आपण यापूर्वी पण एक्झाम्पल बघितलंय 2-chlorobutyne. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. आणखी एक ऍसिड आहे मित्रांनो, त्या ऍसिडला बोललं जातं लॅक्टिक ऍसिड. ऑल दीज आर एक्सेट्रा द एक्झाम्पल्स ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. ठीक आहे. मग आता ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स किंवा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय? तर अगदी अपोजिट इथे असेल. फक्त तुम्हाला एक वर्ड चेंज करायचा आहे. इकडे आहे विच रोटेट, तर इथे फक्त वर्ड ऍड करायचा आहे विच डज नॉट रोटेट किंवा विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट आर कॉल्ड ऍज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्सेस. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मध्ये बरेच सबस्टन्सेस आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर शुगर घेतली, ओके, आणि या शुगरला तुम्ही वॉटरमध्ये टाकलं आणि त्याचं सोल्युशन तयार केलं, बरोबर आहे, तर ते जे सोल्युशन आहे दिस इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स. त्याच्यानंतर एखादं अल्कोहोल घेतलं, से इथेनॉल घेतलं, बरोबर, आणि त्या इथेनॉलला आपण वॉटरमध्ये मिक्स केलं आणि त्याचं सोल्युशन बनवलं, तर ते ऑप्टिकली कसं असतं? इनॅक्टिव्ह असतं. सो दीज आर द एक्झाम्पल्स. आणि एक तिसरी डेफिनेशन अशी आहे की ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय? आत्ताच आपण थोड्या वेळपूर्वी बघितलं होतं की जो प्लेन पोलराइज लाईट असतो याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत, ओके, किंवा जे ऑसिलेशन्स आहेत ते एकाच प्लेन मध्ये असतात, ओके, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, म्हणजे या पद्धतीने. ठीक आहे. आता याला जेव्हा तुम्ही ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड मधनं पास करता त्यावेळेला होतं काय की हे जे पार्टिकल्स आहे याचा जो प्लेन आहे हा एकतर राईट साइडला म्हणजे काय होतं क्लॉकवाईज चेंज होतो किंवा रोटेट होतो, अदरवाईज इट चेंज ऑन द लेफ्ट साइड म्हणजेच अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर राईट साइडला गेला तर इट विल लुक लाईक दिस, बरोबर आहे की नाही? ओके. सो इट विल लुक लाईक दिस. या पद्धतीने इथे चेंजेस होत राहणार, ओके. आणि जर लेफ्टला गेला तर तो या साइडने. आता बेसिकली इथे थोडक्यात काय होतं हे लक्षात येतंय तुमच्या, इथे व्हर्टिकल आहे आणि इथे थोडा अँगल चेंज झाला, म्हणजे आधी व्हर्टिकल होतं नंतर राईट साइडला गेलाय, तर इथे काहीतरी अँगल तयार झालाय, बरोबर आहे की नाही? थीटा आपण त्याला म्हणू तात्पुरतं. तर हा जो काय अँगल इथे तयार झालाय बिकॉज ऑफ द रोटेशन इज कॉल्ड ऍज व्हॉट? ऑप्टिकल रोटेशन. मग त्याला डिफाईन करायचं असेल तर कसं करता येईल? अगदी सिंपल लँग्वेज मध्ये द अँगल थ्रू विच a substance can rotate the plane of plane polarized light is called as optical rotation. Okay, so this is very simple funda. Okay, आता याच्या पुढचा टॉपिक जो आहे तो फार महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावरती एमसीक्यू तुम्हाला येऊ शकतं. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स बद्दल आपल्याला आता सध्या बोलायचं नाही, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस बद्दल आपल्याला आता बोलायचं आहे. आणि हे जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत याचे परत पुढे दोन टाईप पडतात, ते जे 2 टाइप्स आहेत ते आपल्याला इथे स्टडी करायचे. ओके. नाउ वी विल सी द डिफरंट टाइप्स ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. ठीक आहे. 2 टाइप्स, 2 प्रकारचे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स असतात मित्रांनो. सर्वात पहिला जो टाइप याच्यामध्ये आहे त्याला बोलतात डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. आणि सेकंड टाइप जो असतो याच्यामध्ये इट इज कॉल्ड ऍज लिव्हो रोटेटरी सबस्टन्स किंवा कंपाऊंड. ठीक आहे. मग आता या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड काय करतो हे आपल्याला माहिती आहे. तो काय करतोय की प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला तो रोटेट करून टाकतोय, बरोबर. बट हा जो प्लेन आहे हा जर लेफ्ट साइडला रोटेट होत असेल, लक्षात घ्या मी काय बोलतो, ओके,
जर हा प्लेन लेफ्ट साइडला रोटेट होत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे घड्याळाच्या अपोजिट साइडने हा प्लेन जर रोटेट होत असेल तर त्या सबस्टन्सला किंवा त्या कंपाऊंडला तुम्ही काय बोलणार, लिव्हो रोटेटरी सबस्टन्स किंवा लिव्हो रोटेटरी कंपाऊंड. ओके, फॉर एक्झाम्पल प्लेन पोलराइज लाईट आहे. ओके, दिस इज द प्लेन पोलराइज लाईट. हा तुम्ही त्या कंपाऊंड मधनं पास केला तर हे जे इथे पार्टिकल्स दिसत आहे यांचा प्लेन चेंज होऊन जातो. तो कुठे जातो, लेफ्ट साइडला. म्हणजे तुम्हाला जर याच्यातनं लाईट पास केला तर इट विल लुक लाईक दिस. ओके, जर अशा पद्धतीने रोटेशन होत असेल म्हणजे लेफ्ट साइडला तर त्या सबस्टन्सला तुम्ही काय बोलणार, लिव्हो. लक्षात कसं ठेवायचंय, लेफ्ट, एल फॉर लेफ्ट, एल फॉर लिव्हो. ओके, सो दॅट इज नथिंग बट अँटी क्लॉकवाईज ऑर लेफ्ट म्हणजेच लिव्हो रोटेटरी. ठीक आहे, आता याला डिनोट कसं केलं जातं, याला जर का डिनोट करायचं असेल तर काय करायचंय, सिम्पली त्या सबस्टन्सचं नाव आणि त्या नावाच्या पुढे आपल्याला एल लावून टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल एल ग्लुकोज असं जर आपण लावलं किंवा एल लॅक्टिक ऍसिड असं नाव जर आपण दिलं तर समजून घ्यायचं की तो सबस्टन्स कोणता आहे, लिव्हो रोटेटरी ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे. ठीक आहे. कधी कधी हा एल न देता सिम्पली इथे साइन दिलं जातं मायनस, म्हणजे निगेटिव्ह साइन जे आहे ते इथे यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल मायनस लॅक्टिक ऍसिड किंवा मायनस ग्लुकोज. ठीक आहे, तर हे झालं लिव्हो रोटेटरी. पण सेम जर ही सिच्युएशन जर अपोजिट झाली म्हणजेच काय की जर तो सबस्टन्स प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला कोणत्या साइडला म्हणजेच राईट साइडला रोटेट करत असेल किंवा थोडक्यात क्लॉकवाईज रोटेट करत असेल तर त्या पर्टिक्युलर सबस्टन्सला आपण कोणता सबस्टन्स बोलणार, डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. ओके, आणि हा जो डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स आहे तो काय करतो, सपोज हा प्लेन पोलराइज लाईट आहे तर इट विल रोटेट द प्लेन ऑन द राईट साइड ऑर वी कॅन से इन द क्लॉकवाईज डिरेक्शन. ठीक आहे, मग आता जसं याला एल ने डिनोट केलं जातं तसं याला सिम्पली कशाने डिनोट केलं जातं, स्मॉल डी ने. फॉर एक्झाम्पल डी ग्लुकोज. ओके, फॉर एक्झाम्पल डी लॅक्टिक ऍसिड या पद्धतीने. ओके, आणि जर डी नसेल लिहायचा त्याला अल्टरनेट एक साइन दिलं जातं, इट इज डिनोटेड बाय प्लस साइन. ओके, म्हणजे प्लस ग्लुकोज किंवा प्लस लॅक्टिक ऍसिड. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. ओके, मग हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. इथे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की कशा पद्धतीने एमसीक्यू येऊ शकते. ठीक आहे, सो दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. ठीक आहे, टू इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत मित्रांनो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मधले. ते लास्टचे टू पॉइंट्स आपल्याला इथे डिस्कस करायचे. ठीक आहे, सर्वात पहिला पॉइंट आहे मित्रांनो इनान्शिओमर्स. ठीक आहे, आणि सेकंड आहे रेसेमिक मिक्सचर किंवा त्यालाच बोलतात रेसेमिक मॉडिफिकेशन. आता पहिला मुद्दा आपण इथे डिस्कस करू तो म्हणजे काय, इनान्शिओमर्स. आता इनान्शिओमर्स म्हणजे काय असतं, आताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलंय की ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड जे आहे हे बेसिकली दोन टाईपचे असतात. एक असतं डेक्स्ट्रो रोटेटरी आणि एक असतं लिव्हो रोटेटरी. बरोबर आहे, तर हे जे दोघं आहेत मित्रांनो, एक म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि दुसरा लिव्हो रोटेटरी. तर हे दोघं जे असतात हे एकमेकांचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत मित्रांनो. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझमचा कन्सेप्ट आपण कालच बघितलेला आहे की यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहील, यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम राहील, म्हणजे थोडक्यात ते स्टेरिओ आयसोमर्स असतील. मात्र फरक एवढाच आहे की यांची जी ऍटम्स जे अटॅच आहे कायरल कार्बन ऍटमला म्हणजे सेंट्रल कार्बन ऍटमला, त्यांची जी स्पेशल अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट इन स्पेस, ही मात्र काय असेल, डिफरंट. ओके, मग हे जे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत एक असतो डेक्स्ट्रो रोटेटरी आणि एक असतो लिव्हो रोटेटरी. आणि आपण हे सुद्धा बघितलंय की हे जे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत दोघंच्या दोघं यांच्या ज्या मिरर इमेजेस आहेत या जर आपण बघितल्या तर तुम्हाला ते असं दिसेल की दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजे थोडक्यात एकमेकांवर जर त्या सुपर इम्पोज केल्या तर त्या सुपर इम्पोज होत नाहीत. बरोबर,
आणि असे जे काय सबस्टन्सेस आहेत ओके ते ऑप्टिकल आयसोमर्स असतात ओके. फॉर एक्झाम्पल डी ग्लुकोज, एल ग्लुकोज, डी लॅक्टिक ऍसिड, एल लॅक्टिक ऍसिड, 2 क्लोरोब्युटेन, डी 2 क्लोरोब्युटेन आणि एल 2 क्लोरोब्युटेन. सो दीज आर ऑप्टिकल आयसोमर्स आणि यांना शॉर्ट मध्ये आपण बोलतो इनॅन्शिओमर्स. याला अजून एक नाव आहे, यालाच बोलतात इनॅन्शिओमॉर्फ्स. काय बोलतात? इनॅन्शिओमॉर्फ्स. किंवा आणखी एक थर्ड नेम आहे मित्रांनो यांनाच कधी कधी बोलतात ऑप्टिकल अँटीपोड्स. काय बोललं जातं? ऑप्टिकल अँटीपोड्स. ओके. सो हे एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात, म्हणजेच थोडक्यात ऑप्टिकल आयसोमर्स असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, दीज आर कॉल्ड ऍज इनॅन्शिओमर्स. ठीक आहे. आता हा होता इनॅन्शिओमर्सचा कन्सेप्ट. आता याच्यानंतर जो पुढचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे काय? रेसेमिक मिक्सचर किंवा रेसेमिक मॉडिफिकेशन. तर इथे करायचं काय? अगदी सिंपल फंडा आहे. तुम्हाला एवढंच करायचंय की एक सबस्टन्स तुम्हाला कन्सिडर करायचा आहे किंवा घ्यायचा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि दुसरा जो घ्यायचा आहे तो लिव्हो रोटेटरी. या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे? मिक्सचर करायचंय. पण मिक्सचर करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की क्वांटिटी सेम पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांचं मिक्सचर कसं असायला हवं? इक्विमोलर, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे आहे, मोलॅरिटी जी आहे ती कशी असली पाहिजे? सेम असली पाहिजे. तर काय होतं बेसिकली, एक जर डेक्स्ट्रो असेल आणि एक जर लिव्हो असेल तर आपल्याला माहितीच आहे की डेक्स्ट्रो हा कुठे रोटेट करतो? प्लेनला, राईट साइडला. लिव्हो कुठे रोटेट करतो? लेफ्ट साइडला. होतं काय? जे मिक्सचर तयार होतं यांचं इक्विमोलर मिक्सचर ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसतं मित्रांनो, ते असतं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आता तुम्ही विचाराल ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कसं झालं? ओके, तर अगदी सिंपल फंड आहे. ओके, मॅथमॅटिक्स मध्ये आपण शिकलोय की +2 -2 याचा रिझल्ट हा नेहमी काय येतो? 0. मग इथे पण तेच आहे मित्रांनो. एक डेक्स्ट्रो आहे म्हणजेच त्याला आपण कशाने डिनोट करतो? प्लस, जो काय करतो? प्लेनला एक राईट साइडला काय करतो? रोटेट करतो. म्हणजे सपोज एक सबस्टन्स असेल, तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि तो प्लेन पोलराइज लाईटला राईट साइडला रोटेट करतोय. किती डिग्रीने? सपोज 30 डिग्रीने. मग मी त्याला डिनोट करतो बाय +30 डिग्री. आणि याचाच ऑप्टिकल आयसोमर आहे जो लिव्हो रोटेटरी आहे, याला डिनोट करतो आपण जनरली मायनसने. तर हा काय करतोय? सेम प्लेन पोलराइजला लेफ्ट साइडला रोटेट करतोय. किती डिग्रीने? 30 डिग्रीनेच, पण लेफ्टला करतोय म्हणजे मायनस आहे. मग एक राईटला करतोय 30 ने, एक लेफ्टला करतोय 30 ने. आणि प्लस मायनस साइन यांच्या अपोजिट असल्यामुळे याचा रिझल्ट जो आहे तो काय येणार? 0. दिस इज कॉल्ड ऍज एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. या पर्टिक्युलर कन्सेप्टला बोलतात एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशनचा अर्थ होतो की दे कॅन्सल इच अदर. ओके, आणि हे दोघं कॅन्सल करत असल्यामुळे याचा रिझल्ट जो आहे तो 0 मिळतो. म्हणजे जे मिक्सचर तयार होतं ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. प्लेन पोलराइज लाईट ज्या प्लेन मध्ये पास केलाय त्या प्लेन मध्येच आपल्याला तो मिळतो. ठीक आहे. मग असं जर मिक्सचर असेल तर या मिक्सचरला बोलतात रेसेमिक मिक्सचर किंवा इट इज कॉल्ड ऍज रेसेमिक मॉडिफिकेशन. आता एक सिंपल गोष्ट आहे की याला डिनोट कसं केलं जातं? तर हे दोघांचे मिक्सचर असल्यामुळे याला डिनोट केलं जातं बाय लेटर डीएल. म्हणजे समजा माझ्याकडे रेसेमिक मिक्सचर आहे ग्लुकोजचं, तर मी असं लिहिल डीएल ग्लुकोज. ओके, डीएल लॅक्टिक ऍसिड असं दोन्ही आलं म्हणजे समजून घ्यायचं ते कुठलं मिक्सचर असतं? रेसेमिक मिक्सचर असतं. आणि दुसरी गोष्ट, याला जर आपल्याला डिनोट करायचं असेल बाय साइन्स, सो इट इज डिनोटेड बाय लाईक दिस. म्हणजे प्लस मायनस हे दोन्ही पण साइन तिथे असतात. फॉर एक्झाम्पल +- ग्लुकोज, +- लॅक्टिक ऍसिड, +- 2 क्लोरोब्युटेन. ओके, सो दिस इज नथिंग बट द इनॅन्शिओमर्स अँड रेसेमिक मिक्सचर. ओके, होप हा कन्सेप्ट तुम्हाला नीट समजलेला असेल. ओके, तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा जो पार्ट आहे तो बेसिकली इथे संपलेला आहे. ज्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ते इमिजिएटली सबस्क्राईब करा. बरेच लोक मला नोट्स बद्दल विचारताय,
तर हे बघा मित्रांनो, माझ्याकडे मागच्या वर्षीच्या नोट्स आहे, पण आता सिलेबस हा बदललेला आहे. बऱ्याचशा गोष्टी या नव्याने ऍड झालेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी या काढून टाकलेल्या आहेत. बेसिक तेच असणार आहे, पण थोडासा नोट्स जे आहेत त्या हिशोबाने आपल्याला मॉडिफाय करावं लागत आहे. ठीक आहे, तो मॉडिफिकेशन चालू आहे. लवकरच मी तुम्हाला नोट्स अवेलेबल करून देईल. ओके, सो स्टील देन. आणि हो, बरेच लोक विचारताय की एमसीक्यू, आमची सीईटीची पण प्रॅक्टिस तुम्ही घ्या. तर आपण काय करणार आहे की एमसीक्यू ची प्रॅक्टिस ही चॅप्टर संपल्यानंतर घेणार आहोत. ओके, म्हणजे काय होईल की एकदा चॅप्टर तुमचा रिवाइज झालेला असेल आणि मग एमसीक्यू ची प्रॅक्टिस आपण स्टार्ट करणार. ठीक आहे, त्याची पण अरेंजमेंट मी करून ठेवलेली आहे. चॅप्टर संपला की लगेच त्याच्यावरचे एमसीक्यूज आपण घेणार. ओके, सो स्टील देन हॅव अ नाईस डे. थँक्यू.